आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे मंत्रालयासमोर बसून धरणं आंदोलन करणार आहेत। तर सर्वच आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यासोबत आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून राज्यभर रास्ता रोको आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे। माझ्यासोबत आदिवासी नेते लकी जाधव आहेत। काय नेमका उद्याचं आपलं नियोजन असणार आहे? आज आपण बघतोय काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगड आणि धनगर एकच असल्याचा जी.आर. काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि 30 तारखेला तो अहवाल राज्य शासनाला सादर करण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्या विरोधात धनगड आणि धनगर हे एकच नसून ती ओरावची उपजमात धांगड आहे। धांगड ही मराठीत म्हटले जातं आणि धनगड हे इंग्लिशमध्ये त्याची वाक्यरचना होती। त्या शब्दाचा विपर्यास करून त्यांनी धनगड आणि धनगर एकच असल्याचा जो जी.आर. काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्या निषेधार्थ उद्या राज्यभर आदिवासी बांधव सर्व आदिवासी भागातून जाणारे रस्ते ते चक्का जाम करतील, सर्व रस्ते बंद करतील। मोठमोठ्या ठिकाणी जे आता नाशिक मुंबई हवे तो आम्ही घोटी टोल नाका येथे बंद करणार आहेत। असे संपूर्ण राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जर राज्य सरकारने रास्ता रोको आंदोलनाची दखल घेतली नाही आणि जर तो जाणून बुजून स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय खेळी खेळून जर तो जी.आर. काढत असेल, मणिपूर सारखी घटना आरक्षणाच्या नावाखाली जर राज्य सरकार महाराष्ट्रात घडून आणण्याचा प्रयत्न करत असेल, तो हाणून पाडण्यासाठी आणि आमच्यावरती घाला घालणारा आमचा बळी घेणारा जो शासनाने जर निघत असेल आणि ती समिती बरखास्त जर नाही झाली तर आम्ही जेव्हा तो जी.आर. निघेल तेव्हा आम्ही आदिवासी भागातल्या जे लोहमार्ग आहेत, जाणाऱ्या रेल्वे आहेत, दिल्ली, उत्तर प्रदेश, सर्व आदिवासी भागातून सर्व भारतात रेल्वे जातात, त्यांचे रात्रीतून दूर उखडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्याचसोबत मराठवाडा मुंबईचं जे पाणी आहे ते रात्रीतून नळकांड्या फोडून आम्ही ते बंद करू। हा या मिंदे फसून अजितदादा सरकारला हा जाहीर आहे। सुस्ताडासारखा झोपलेल्या गेंड्याच्या कातडीत असलेल्या सरकारला सुस्ताडासारखा झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी हा इशारा आहे। उद्या नरहरी झिरवाळ हे देखील मंत्रालयासमोर बसून धरणं आंदोलन करणार आहे। सर्वच राज्यातील जे आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। काय नेमक्या संदर्भात सांगा? संविधान जे पद आहे विधानसभा उपाध्यक्ष, आजपर्यंत कधीही इतिहासामध्ये अशी घटना घडली नाही की संविधानिक पदाचा जो नेता आहे ते पदावाला कोणी रस्त्यावरती आलेले आहे। परंतु हे महायुती सरकार जाणून बुजून जिथं जिथं आदिवासी आता आपण बघतोय राष्ट्रपती महामहिमेत त्या आदिवासी पदावर त्यांचा अपमान केला जातो। हे विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ साहेब यांचाही सतत अपमान केला, त्यांना वेळ दिला नाही। मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती मी स्वतः साक्षील आहे, सह्याद्री अतिथीगृहाला वेळ दिला नाही। परंतु ह्या सरकारची मानसिकताच नाही आदिवासीच्या शिष्टमंडळाला भेटायची, त्यांची फक्त मानसिकता धनगरांना भेटायची। धनगरांच्या शिष्टमंडळाला 100 वेळा वेळ दिला जातो, 100 वेळा त्यांचं ऐकून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्र निर्णय काढला जातो, पण आदिवासी शिष्टमंडळाला एकदा वेळ दिला जात नाही। आणि आज आपण बघतोय एकही मीटिंग मुख्यमंत्र्यांनी आदिवासी शिष्टमंडळाची घेतली नाही। त्या विरोधात याचे परिणाम या मिंदे सरकार फसवणूक अजितदादाला भोगावं लागतील आणि झिरवाळ साहेब उपाध्यक्ष यांना राज्यभरातून सर्व आदिवासींचा पाठिंबा राहील। नाशिकमध्ये घोटी टोल नाका येथे मोठं रास्ता रोको आंदोलन होणार आहे, त्यामुळे सर्व आदिवासी बांधव राज्यभर रास्ता रोको आंदोलन करतील। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आता आदिवासी समाज आहे तो उद्या रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आता मिळते। त्यासोबत संपूर्ण राज्यभरातून जे महामार्ग आहेत त्या ठिकाणी देखील आता रास्ता रोको होणार आहे। त्यासोबत मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांना जाणारं पाणी आहे ते देखील ते पाणी न पोहोचू देण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील। त्यासोबत लोहमार्ग देखील बंद करण्यात येईल असा इशारा आता आदिवासी नेत्यांकडून दिला जातोय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।